शाडू माती आणि जागेसाठी अर्ज करण्यासाठी मूर्तिकारांना 15 मार्चपर्यंत मुदत. ठाणे महापालिका देणार विनामूल्य शाडू माती आणि मूर्ती घडवण्यासाठी जागा. पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी मूर्तिकारांना ठाणे महापालिकेतर्फे शाडूची माती आणि मूर्ती घडवण्यासाठी जागा विनामूल्य देण्यात येणार आहे. आतापर्यंत शाडूच्या मातीसाठी 10 मूर्तिकारांनी तर जागेसाठी 5 मूर्तिकारांनी अर्ज केला आहे. मातीची उपलब्धता आणि प्रभागनिहाय जागांचे नियोजन करण्यासाठी मूर्तिकारांनी शाडूच्या मातीची मागणी 15 मार्चपर्यंत ठाणे महानगरपालिकेकडे नोंदवावी, तसेच जागेसाठीही अर्ज करावा, असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. शाडूच्या मातीच्या खरेदीसाठी ठाणे महापालिकेला मागणी नोंदवायची आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर ही माती मूर्तिकारांना उपलब्ध व्हावी, या दृष्टीने मूर्तिकारांनी मातीची मागणी 15 मार्चपर्यंत महापालिका मुख्यालय येथील पर्यावरण विभागाच्या कार्यालयात नोंदवावी, असे आवाहन पर्यावरण विभाग प्रमुख मनीषा प्रधान यांनी केले आहे. कळवा आणि वर्तकनगर प्रभाग समिती वगळता इतर प्रभाग समिती क्षेत्रातून जागा किंवा मातीसाठी अर्ज आलेले नाहीत. त्यामुळे मूर्तिकार संघटनेने त्यात पुढाकार घेऊन महापालिकेत सहकार्य करावे, असेही आवाहन प्रधान यांनी केले आहे. पर्यावरणपूरक गणपती साजरा करण्यासाठी ठाणे महापालिकेने आयुक्त सौरभराव यांच्या निर्देशानुसार मूर्तिकार तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांची 16 जानेवारी रोजी बैठक घेतली. तसेच 3 फेब्रुवारी रोजी पर्यावरणपूरक गणेशोत्सव नियमावली 2025 ही प्रसिद्ध करण्यात आली आहे. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मूर्तिकारांनी शाडूच्या मातीची मागणी तसेच जागेसाठी अर्ज लवकरात लवकर करावा. शाडूच्या मातीसाठी ठाणे महापालिका मुख्यालय, 5 पखाडी येथील प्रदूषण नियंत्रण विभाग येथे, तर जागेसाठी संबंधित प्रभाग समिती कार्यालय येथे अर्ज करावा लागणार आहे. तरी संबंधित मूर्तिकारांनी या दोन्ही गोष्टी शनिवारी 15 मार्चपर्यंत कराव्यात, असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.